नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. आजच्या एपिसोडमध्ये ट्विस्ट दाखवलाय, सस्पेन्स दाखवलाय, पण रक्षाबंधन मात्र सेलिब्रेट झालंय, पण ऋषिकेश तिथं हजर नाही राहू शकलेला आहे. बघूया आजच्या भागात काय काय होतंय ते. तर इकडे ऐश्वर्या आणि सौमित्र दोघं जण बोलतायत. तेवढ्यात तिथे सुमित्रा येत आहेत आणि दोघांच्या काय गप्पा चालल्या आहेत असं विचारतायत. तेवढ्यात ऐश्वर्या सांगते त्यांना कॉफी आवडते ना, सौमित्र भाऊजींना ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर ती आणून दिली होती असं म्हणून तिथे सांगते. तर लगेच सुमित्राई पण खुश होतात आणि म्हणतात, बघितलंस का सौमित्र, ऐश्वर्या कशी सगळ्यांमध्ये आता साखरेसारखी विळगळून गेली आहे, जानकीसारखं प्रत्येक गोष्टीमध्ये तिथे लक्ष घालते. आणि लगेच ऐश्वर्या पण म्हणते ही सगळ्या तुमच्या प्रेमाची कमाल आहे असं म्हणून ना त्या आईंना मिठी मारते. पण बघते मात्र आपल्या सौमित्रकडे आणि असा काही तो प्रसंग दाखवल्यानंतर नंतर ती इकडे सारंगला आवरायचं आहे म्हणून निघून जाते. तेवढ्यात सुमित्राई म्हणतात की अरे अवंतिकाला कधी आणतोस घरी, तुमच्या लग्नाला नुसते अक्षता टाकल्या पण नव्या नवरीचे जे काही लाड करायचे होते ते सगळे करायचे राहिलेत, तिला लवकरात लवकर घरी घेऊन या आणि तुम्ही इथेच राहा असं तर ती सांगते. तर सौमित्र म्हणतो की हो थोड्या आपण आत्ता नको पण नंतर या विषयावर नक्की बोलूया. आणि सौमित्रला इथे सगळं ते आठवते, त्याला कसं किडनॅप केलं होतं, नंतर हळदीच्या दिवशी ते जे काही वागली होती हे सगळं त्याला इथे आठवतं आणि तो एकदम असा स्ट्रेसमध्ये जातो. आणि नंतर तो ती कॉफी हातातली सुद्धा ओतून देतो आणि विचार करत राहतो की नेमकं पुढे काय करायचं आहे. तर तेवढ्या तिकडे आपला सारंग उठून कपाटाजवळ गेला आणि तो कपाटाजवळ कुर्ता काढायला गेलाय पण तेवढ्यात त्याला असं चक्कर आल्यासारखं होते आणि तो पडणार. तेवढ्यात त्याला इथे जानकीनं धरलंय आणि जानकी म्हणते की तुम्ही अजून रिकवर नाही झाला, तुम्ही काय एवढा म्हणजे स्वतःचं स्वतः करण्यात पण रिकवर नाही झालेला, तुम्ही बसा. ऐश्वर्या कुठे गेली आहे, तर त्या बाहेर गेल्यात असं सारंग भाऊजी सांगतात. की त्या म्हणाल्या की फुलांचं डेकोरेशन करते म्हणून त्या खाली गेल्या आहेत. तर हो असं का म्हणून ती म्हणते, तर इथे आता मी तुम्हाला कुर्ता काढून देते, कुठला घालायचा आहे तो थांबा मी तुम्हाला आणून देते असं म्हणून ती कपाटाजवळ जाते. सारंग पण बोलत असतो की ती खाली गेली वगैरे आणि तेवढ्यात ना जानकी विचारत असते की कुठला कुर्ता घालायचा आहे किंवा काय, मी आवरून देते तुमचं किंवा मी तुम्हाला देते काढून. आणि तेवढ्यात सारंगचं लक्ष दाराकडे जातं. तर तिथे ऐश्वर्या आली आणि लगेच सारंग म्हणतो की जानकी वहिनी आता थांब, तू करू नको, ऐश्वर्या आल्या तर त्या करतील. तर लगेच जानकी पण बरं ठीक आहे म्हणते आणि इकडे ऐश्वर्याचं जरा कौतुक करत असते की तसंही ऐश्वर्याची चॉईस चांगली आहे, मला तिची चॉईस आवडते वगैरे असं, आणि तुम्ही आवरा मी येते आता असं म्हणून ती निघून जाते. कारण ऐश्वर्या तिला काही रिस्पॉन्सच देत नाही आहे आणि ती जाते. तर लगेच ही पाटणं जाते आणि तिच्या तोंडावर 10 अडकन दरवाजा लावते, तिच्याशी काहीच बोलत नाही. आणि इकडे सारंगला ती कुर्ता काढते आणि तो कुर्ता कुठला कुर्ता घालायचा हा पण ती विचार करते आणि तो कुर्ता छान आहे असं म्हणून तो सांगतो. हा कुर्ता घालत असते ती, तर तो तेवढ्यात म्हणतो की नको आधी हात घालून घेतो. तर ती बरं असं म्हणते आणि मग त्याला हळूहळू कुर्ता घालत असते. आणि ही बाई बघा कशी आहे, कुर्ता घालता घालता मुद्दामून स्वतःहूनच धक्का देते आणि लगेच त्याला धरायला म्हणजे आपला हात देते असं दाखवलं इथे. आणि म्हणजे सावरते ती त्याला असं दाखवलं आहे, धक्का पण आपणच देते बरं का मुद्दामून आणि लगेच सावरते पण आपणच. कशी ऑकवर्ड मुमेंट, जराशी रोमॅन्टिक मुमेंट क्रिएट केले त्यांनी इथे, पण ती सारंगच्या दृष्टीने आहे त्यामुळं सारंग लगेच इथे हसतोय आणि ती परफ्यूम आणून देते म्हणून परफ्यूम मारतो त्याला. आणि त्याच्यानंतर ती त्याला खाली घेऊन जाते. इथे सगळे खाली बसलेले आहेत. तर खाली गेल्यानंतर सुमित्राई म्हणतात की तू स्वतःच्या पायाने खाली चालत आलास ना, हे एक बरं झालं आणि आज छान दिसतोयस तू असं म्हणून त्याचं कौतुक करतात. तर तो पण म्हणतो हो कुर्ता हिचा ऐश्वर्याची चॉईस आहे. मग लगेच सगळे म्हणतात की ऐश्वर्याची चॉईस चांगली असते, सगळ्यांच्या वरची असते तिची चॉईस असं म्हणून तिचं कौतुक करतात इथे सगळेजण. त्यामुळे ती पण जरा अशी भाव खाऊन जाते. कुर्ता तिनं घेतलेला आहे किंवा त्याचं आवरलेलं आहे म्हणून सगळे इथे ती भाव खाऊन जाते, कौतुक करत असतात. तेवढ्यात सुमित्राई जानकीला म्हणतात अगं ओवाळणीची वगैरे तयारी केली आहेस का, तर जानकी पण म्हणते हो ओवाळणीची तयारी केलेली आहे, सगळं आवरलं आहे, पण आजच्या उत्सवमूर्ती कुठे आहेत असं ती म्हणते. तोपर्यंत इकडे शर्वरी वंश इकडे आलेले आहेत. त्या आल्यानंतर ते सगळ्यांचे हसून खेळून म्हणजे स्वागत करतात की दादा कसा आहेस तू, सौमित्रला म्हणते कसा आहेस तू, सारंगला म्हणते तू छान दिसतोयस, कुर्त्याची पसंत हिची ऐश्वर्याची का, तर चांगली आहे असं वगैरे इथं सगळे कौतुक करतात. म्हणजे छान दिसतोय म्हणून सगळे सारंगला म्हणतात. आणि इकडे छान वातावरण तयार झालं आहे आणि ऋषिकेश नाही आहे म्हणून जरासा मूड पण ऑफ झाला आहे सगळ्यांचा. तर इकडे जानकी सांगते की ते येतीलच. तर ऐश्वर्या बघा हां हा कसला लवकर येतो असं म्हणून ते म्हणत
मनातल्या मनात बोलत राहते. पण तेवढ्यात जानकी म्हणते की मी तुझ्यासाठी मुगाच्या डाळीचा शिरा केला आहे आणि तो तुम्ही खाऊन घ्या. आणि फक्त शिराच नाही आहे बरं का, तर शिऱ्याबरोबर ढोकळा पण केला आहे, तर आधी काय आणू तुम्हाला असं म्हणून ती खायला देत असते. आणि तेवढ्यात सौमित्र तिला चिडवतो की आता हा उलट आहे म्हणून. आणि इकडे जानकी ऋषिकेशला फोन करते. तर ऋषिकेश सांगतोय जे काही झालंय ते, की देशपांडे सर होते त्यांनी आता ब्रेक घेतलाय, पर्सनल काहीतरी फोन आला म्हणून ते गेलेत. तर त्यांनी असं सांगितलंय की आपण सेमिनारला न गेल्यामुळे खूप डील्स गेल्या आहेत आपल्या हातून आणि आपण स्वतः त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खूप डील्स गेल्या तसं तो सांगतो इकडे. तर तुम्ही ते सगळं आवरा आणि रक्षाबंधन करण्यासाठी लवकर या असं ती सांगते फोनवर. शर्वरी पण आता दादा कधी येतोय हा, अजून कसा आला नाही म्हणून सगळेजण इथे वाट बघतायत. जानकीला सगळे विचारतायत की नेमकं काय झालं, कुठे येतो आणि आज का गेला, ह्या विषयावरनं त्यांचं जरा इथे चालू आहे. कारण आजी मध्ये मध्ये खूप काही बोलते बरं का. आता ऐश्वर्याला बरं वाटायला लागले की ऋषिकेश आलेला नाही आहे असं म्हणून, कारण तिनंच सगळा प्लॅन केलेला आहे नाही का, तो अजून आला येऊ नये ह्याच्यासाठी. तर इकडे हिची शर्वरी वंशनची पण फ्लाईट आहे, त्यामुळे सगळेजण आता विचारात पडलेत की काय करायचं. तोपर्यंत जानकी सुचवते की आधी तुम्ही बाकीच्यांचं रक्षाबंधन करून घ्या आणि मग नंतर ऋषिकेशला राखी बांधा. तर ऐश्वर्या पण लगेच पचकते, दरवेळी मोठ्यापासून कशाला सुरुवात करायची, यावेळी लहानापासून करा असं म्हणून सुरुवात करते. सुमित्राई पण त्याला दुजोरा देतात की तुला नंतर उशीर व्हायला नको, तुम्ही आधी ह्या दोघांना बांधून घेत तू राखी आणि मग नंतर तू ऋषिकेशला बांध असं म्हणून सगळे सांगतात. तर इकडे सारंग पण विचारात पडलाय की ठीक आहे ऋषिकेश इकडनं निघालाय बरं का ऑफिसमधून जायला असं दाखवलंय. तो गाडी चालवत येत असतो, तेवढ्यात एक बाई त्याच्या समोर येते आणि तो म्हणजे मंगळसूत्र ओढून घेत असतात तिचं दोघं जण, असा प्रसंग दाखवलाय. त्यामुळे तो इथे मदत करायला जातो त्यांना. त्या दोघांच्या मागे तो पळत सुटतो आणि ते अशा ठिकाणी त्याला आणून सोडतात की जिथे कोणी माणसं नसतील असं, आणि तो त्या माणसाच्या मागे पळत सुटलाय. आणि इकडे सुमित्राही विचारतात की बाई काय झालं, ऋषिकेश अजून निघाला नाही का. तर आजी पण मध्ये मध्ये बोलायचा प्रयत्न करतात की आज राखीचा पौर्णिमेचा दिवस आणि असं कसं झालं, राखीला त्याने यायला पाहिजे होतं, काम महत्त्वाचं आहे का वगैरे असं मुद्दामून त्या खडा टाकायचा प्रयत्न करतायत. तर इकडे जानकीनं डायरेक्ट गिफ्ट आणलेलं बघून इथे ऐश्वर्याचे डोळे मोठे झाले. तर जानकी सांगते की गडबड होती त्याच्यामुळे मी आधीच 3 गिफ्ट ऑर्डर करून ठेवली होती. आणि इकडे नानासाहेब पण म्हणतात की मी 3 पाकिटं तयार करून ठेवली होती. आणि लगेच सगळे म्हणतात की अहो तुम्ही तिला कशाला सांगितलं, तर ती साड्या पण घेईल आणि ते पाकिट पण घेईल असं म्हणून ते चेष्टा करतात तिची शर्वरीची. आणि तू ग प्रेमी घेणार आहे आणि आजचा दिवसच आहे माझा असं म्हणून सगळे इथे सांगतात. तर इकडे ती आधी सौमित्राला राखी बांधते, मग सारंगला राखी बांधते आणि मग ते गिफ्ट घेते आणि नानासाहेब पाकिटं पण देतात इथे त्याला. त्यामुळे इथे मजा मजा चालू आहे दोघांची. इथे सेल्फी काढूया असं म्हणून ती म्हणते, तेवढ्यात सारंग म्हणतो आणि रक्षाबंधनाचा आहे तर दादाशिवाय सेल्फी मी काढणार नाही असं वगैरे इथं सांगतो. गिफ्ट देताना सारंग आधी ते ऐश्वर्याकडे देतो आणि मग शर्वरीला देतो. अशी चेष्टा मस्करी चालू असते. तुमच्यात पण अशी चेष्टा मस्करी होते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे आजी मात्र आपले एक तोंड चालू ठेवायचं काम नक्की करतात, म्हणजे कान भरायचं. तर काय म्हणतायत त्या तो मुद्दामूनच गेला आणि लगेच नानासाहेब म्हणतात की असं होणं शक्यच नाही, कारण जर महत्त्वाचं काम असल्याशिवाय तो जाणार नाही आणि कुठल्याही भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी आपला हात रिकामा ठेवणार नाही. तर इथे तो माणसांना पकडतोय, मंगळसूत्र तुम्ही का ओढलत विचारतोय आणि तेवढ्यात हा माणूस येतोय एक तोंड बांधलेला आणि तो त्याच्या डोक्यामध्ये ना धाडकन असा लाकडाचा दंडा लाकूड मारतो आणि तो पडतो. तर आजी इकडे आपली बोलतच चालली की आता त्याला कळलंय ना की शर्वरी त्याची सख्खी बहीण नाही आहे, त्यामुळे तो असं करतोय. तर इकडे नानासाहेब त्यांना ओरडताय की तुम्ही खूपच बोलताय, असं काही नाही आहे आणि आज कुठल्याही भावाला राखी महत्त्वाचीच असते, काहीतरी नक्कीच काम आलं असेल त्याला म्हणून तो इकडे थांबला असेल असं म्हणून तो सगळे त्याची बाजू सावरून घेत आहेत. इकडे राखी बांधून झाली आणि इकडे बघा तो माणूस जो काही आहे तो काम झालंय असं म्हणून तो फोन करतो आणि ओसाडीच्या जागेत त्याला आणून मारलंय आणि तो 4 तास तरी काही उठणार नाही असं वगैरे इथं त्याला सांगितलं जातं. आणि तेवढ्या तिकडे ऐश्वर्याच्या फोनवर ना इकडे मेसेज पण आलाय की काम झालं. तर आता ऐश्वर्या पण म्हणते आता बघा वाट बघत बसत, कारण आज ऋषिकेश तर मनगट रिकामच राहणार आहे, कारण त्याच्या हातावर कुठलीच राखी बांधली जाणार नाही आहे असं म्हणून इथे ती विचार करते मनामध्ये की आता काम झालं. इकडे शर्वरी पण चिडली आहे, दादाचं काय झालं, कुठे राहिलाय तो. सौमित्राला सांगतात फोन लावायला, तोपर्यंत इकडे जानकी म्हणते की नको थांबा मी फोन लावून येते, बघते मी तो कुठे येते असं म्हणून. आणि जानकी त्यांना फोन लावत असते. पहिल्यांदा फोन लागत नाही, नॉट अवेलेबल असं दाखवत असतो फोन. आणि नंतर मग ती म्हणते की आता ऑफिसमध्ये फोन लावून बघते. इकडे हा बिचारा असा पडलेलाच आहे, बेशुद्ध पडलाय तो. तर ऑफिसमध्ये फोन केल्यानंतर कळतं की ते कधीच निघालेत आणि येत असतील ते आता वाटेमध्ये, कारण खूप वेळ झाला ते
निघून गेलेत आणि फोन का लागत नाही आहे हा प्रश्न मात्र तिला पडलेलाच आहे. इथे ती ऑफिसमध्ये फोन करते, सगळ्यांनी आपली ओळख सांगते आणि ते तर निघून गेलेत असं म्हणून तो इथला जो कोणी साहेब असतो तो सांगतो. इकडे ऋषिकेश मात्र असा बेशुद्ध अवस्थेत पडलेला दाखवलाय. जानकी अजूनही त्याचा फोन ट्राय करते. आधी फोन लागत नव्हता, पण नंतर जेव्हा फोन लागतोय तेव्हा तो फोन गाडीत दाखवलाय आणि तो मात्र खूप लांब तिकडे पडलेला आहे. कसा फोन त्याला मिळू शकेल असं म्हणून तो इथे विचार करतोय. म्हणजे बाकीचे सगळे विचार करतायत. आजी मात्र आपलं तोंड चालूच ठेवतीये. त्याला मुद्दामून जायचं होतं. आजच्या दिवशी कुठलंही महत्त्वाचं काम आलं असलं तरी बहिणीची राखी महत्त्वाची आणि तो मुद्दामूनच हे करतोय. सक्क सावत्र इथे परत विषय काढला जातोय. सुमित्राई पण आधी म्हणतात की त्याने आधी असं म्हणजे वेळ काढून यायला पाहिजे होतं, कारण शर्वरी वंशांना त्यांच्या नंदेकडे जायचं होतं म्हणून हा सगळा घोळ चालू आहे. कारण त्या एकदा गेल्या फ्लाईट असल्यामुळे त्यांना थांबता येत नाही आहे. इकडे शर्वरी पण म्हणते की आता मी काय करू, माझं फ्लाईट आहे आणि अजूनपर्यंत यायला पाहिजे होतं असं म्हणून सगळ्यांच्या इथे चर्चा चालू आहे की अजून तो आला नाही आहे. आणि आता प्रेक्षकांनो या गोष्टीवरून शर्वरीच्या मनामध्ये नक्कीच त्याच्याविषयी आडी टाकण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. इकडे सुमित्राई पण आजीला म्हणतात की तो येईल, कुठल्या तरी कामात अडकला आहे, खरं तुम्ही जास्ती बोलताय. हां आई तू खूप जास्त बोलतेस, तसं काही नाही आहे. तर इकडे जानकी पण येऊन थांबली आहे. तोपर्यंत आजीचं बोलणं चालूच आहे की तो मुद्दामूनच करतोय, राखी बांधून घ्यायची नाही आहे त्याला आणि असं कसं असतं. तर इकडे शर्वरी पण चिडली आणि म्हणते काय आहे अजून कुठे आला नाही आहे तो, मला जायचं आहे आणि आता मी निघते असं म्हणून किती वेळ थांबू मी, अजून 5 मिनटं जरी थांबले तरी उशीर होईल मला असं म्हणून ती इथे सांगते. आणि आजी मात्र तिचे कान भरण्याचं काम तिनं चोख केलेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये ना बिचाराची राखी राहिली आणि शर्वरी निघून जायला आणि ऋषिकेश यायला एक वेळ झाली. आणि उद्याच्या भागामध्ये जेव्हा ओवी म्हणते की ही बाबांची राखी, तेव्हा ऐश्वर्या तिला म्हणते की तुझ्या बाबांना आता कोणी राखी बांधायला येणार नाही आहे वगैरे इथं सांगत असते ती. ऋषिकेशचा मनगट आज रिकामच राहील की काय असं त्याला भीती वाटते. पण प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये त्याचं मनगट इथे भरलेलं आहे. बघूया काय होतं.